Hey guys, this is history related words. So first word is history means इतिहास. Ancient means प्राचीन. Modern means आधुनिक. Civilization म्हणजेच संस्कृती. Empire म्हणजेच साम्राज्य. King म्हणजेच राजा. Queen म्हणजेच राणी. Dynasty म्हणजेच घराणे. Ruler म्हणजेच शासक. Kingdom म्हणजेच राज्य. War म्हणजेच युद्ध. Battle म्हणजेच लढाई. Soldier म्हणजेच सैनिक. Army म्हणजेच सेना. Weapon म्हणजेच शस्त्र. Victory म्हणजेच विजय. डिफीट म्हणजेच पराभव. रिव्हॉल्ट म्हणजेच बंड. रिव्होल्यूशन म्हणजेच क्रांती. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. इंडिपेंडन्स म्हणजेच स्वातंत्र्य. कॉलोनियल म्हणजेच वसाहतीशी संबंधित. कॉलोनायझेशन म्हणजेच वसाहतवाद. ब्रिटिश रूल म्हणजेच ब्रिटिश राजवट. रूल म्हणजेच नियम होतात. त्यानंतर फ्रीडम फायटर म्हणजे स्वातंत्र्य सैनिक. लीडर म्हणजेच नेता. मुवमेंट म्हणजेच चळवळ. प्रोटेस्ट म्हणजेच आंदोलन. लॉ म्हणजेच कायदा. जस्टिस म्हणजेच न्याय. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान. राईट म्हणजेच हक्क. ड्युटीज म्हणजेच कर्तव्य. सोसायटी म्हणजे समाज. कल्चर म्हणजे संस्कृती. ट्रेडिशन म्हणजेच परंपरा. रिलिजन म्हणजेच धर्म. टेम्पल म्हणजेच मंदिर. मोन्युमेंट म्हणजे स्मारक. हेरिटेज म्हणजेच वारसा. इन्क्रिप्शन म्हणजेच शिलालेख. मोनोस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित. स्क्रिप्ट म्हणजेच लिपी. लँग्वेज म्हणजेच भाषा. एज्युकेशन म्हणजे शिक्षण. युनिव्हर्सिटी म्हणजेच विद्यापीठ. फिलॉसॉफी म्हणजेच तत्त्वज्ञान. इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था. ट्रेड म्हणजेच व्यापार. टॅक्स म्हणजे कर. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. फार्मर म्हणजे शेतकरी. व्हिलेज म्हणजे गाव. सिटी म्हणजेच शहर. कॅपिटल म्हणजे राजधानी. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच प्रशासन. ऑफिसर म्हणजे अधिकारी. मिनिस्टर म्हणजेच मंत्री. पॉलिसी म्हणजे धोरण. गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. मॉनार्की म्हणजेच राजेशाही. रिपब्लिक म्हणजेच प्रजासत्ताक. इलेक्शन म्हणजेच निवडणूक. पार्लमेंट म्हणजे संसद. असेंब्ली म्हणजेच विधानसभा. लॉयर म्हणजेच वकील. जज म्हणजेच न्यायाधीश. कोर्ट म्हणजेच न्यायालय. पनिशमेंट म्हणजेच शिक्षा. रिफॉर्म म्हणजे सुधारणा. सोशियल रिफॉर्म म्हणजे सामाजिक सुधारणा. कास्ट सिस्टीम म्हणजे जाती व्यवस्था. अनटचॅबिलिटी म्हणजेच अस्पृश्यता. इक्वॅलिटी म्हणजे समानता. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. फ्रॅटर्निटी म्हणजेच बंधुता. ह्युमन राईट्स म्हणजेच मानवी हक्क. युनिटी म्हणजेच एकता. नेशन म्हणजेच राष्ट्र. नॅशनलिझम म्हणजेच राष्ट्रवाद. पॅट्रिओटिझम म्हणजेच देशभक्ती. फ्लॅग म्हणजेच ध्वज. अँथम म्हणजेच राष्ट्रगीत. मार्टायर म्हणजेच शहीद. सॅक्रिफाईस म्हणजेच बलिदान. बायोग्राफी म्हणजेच चरित्र. ऑटोबायोग्राफी म्हणजेच आत्मचरित्र. टाईमलाईन म्हणजेच कालरेषा. इरा म्हणजेच युग. सेंच्युरी म्हणजेच शतक. डिकेड म्हणजेच दशक. एव्हिडन्स म्हणजेच पुरावा. फॅक्ट म्हणजेच तथ्य. सोर्स म्हणजेच स्रोत. रिसर्च म्हणजेच संशोधन. डिस्कव्हरी म्हणजेच शोध. हिस्टोरियन म्हणजेच इतिहासकार. क्रोनॉलॉजी म्हणजेच कालक्रम. लेगेसी म्हणजेच वारसा.